यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहोत. आपल्याला माहिती आहे की कृषी सेवा फॉर्म भरण्यासाठी डेट आलेली आहे आणि आता सगळेच अभ्यासाला चांगल्या पद्धतीने लागलेले आहेत. ओके, आता मित्रांनो, आज मी जो टॉपिक घेऊन आलो आहे ते म्हणजे विकास योजना. आता जर तुम्ही मार्केटमध्ये बघितलं तर भरपूर सारे बुक्स आहेत आणि त्याच्यामध्ये अशा ह्या ज्या काही विकास योजना आहेत ह्या सगळ्याच्या सगळ्या योजना कोणत्याच बुकमध्ये कंप्लीट केल्या गेलेल्या नाहीत. ओके, काय करत आहे आजच्या ज्या काही विकास योजना आहे हा पार्ट आहे एक्सटेन्शनचा कोणता पार्ट आहे हा 7.9 म्हणजे याचे जे काही 7.1 7.2 दिला आहे तर त्याच्यातला 7.9 वाला पार्ट आहे ज्याच्यात सगळ्या विकास योजना विचारलेल्या आहेत. आणि ह्या ज्या विकास योजना आहेत याच्यावर मिनिमम 3 प्रश्न राहतील. मिनिमम किती प्रश्न राहतील? 3 प्रश्न याच्यावर राहतील मिनिमम सांगतो. तर ह्या ज्या योजना आहेत वेगवेगळ्या तर या योजनाची आपल्याला काय विचारणार म्हणजे या योजनाची आपल्याला माहिती, या योजनेचा उद्देश काय असणार आहे, लाभार्थी, प्रशासन, फायदे, तोटे, हे सगळं काही योजना बघायचं. आता हे किती योजना आहेत तर ह्या योजना जवळपास 17 योजना याच्यामध्ये यांनी दिलेल्या आहेत. किती? 17 योजना दिलेल्या आहेत. आता मी जे काही विकास योजना आहेत तर याच्यावर मी एक सिरीज घेऊन येत आहे कारण पॉसिबल नाही आहे तुम्हाला जर डिटेल आणि व्यवस्थित शिकवायचं असेल तर शिकवता तर येते आपल्याला की सगळ्या योजना आहे का, पण तुम्हाला जर डिटेल आणि व्यवस्थित जर शिकवायचं असेल म्हणजे त्याच्यावर प्रश्न कसे बनणार तर हे आपल्याला याच्या आपण योजना विकास योजनाची एक सिरीज घेऊन येतात. या सिरीजमध्ये आजच्या सिरीजमध्ये आपण जवळपास 3 ते 4 योजना बघणार आहे. तर आधी एकदा ओव्हरलुक करून घेऊ किती किती योजना आहेत. तर पहिली त्यांनी दिली कोरडवाहू क्षेत्र विकास योजना दिली आहे. दुसरी निर्धारित लाभ क्षेत्र विकास योजना. तिसरी आदिवासी क्षेत्र विकास योजना. चौथी डोंगरी क्षेत्र विकास योजना ज्याला हिल डेव्हलपमेंट प्रोग्राम्स आपण म्हणतो. पाचवी एकात्मिक ग्रामीण विकास योजना ज्याला IRDP आपण म्हणतो, इंटिग्रेटेड रुरल डेव्हलपमेंट प्रोग्राम्स आहे हा. त्याच्यानंतर आहे एकात्मिक बळ विकास योजना. ॲक्च्युली हे बळ आपल्याला नाही तर इथं मॅनपॉवर हा शब्द इथं आपण यूज करू. त्याच्यानंतर फळबाग विकास योजना ही 7वी योजना आहे. त्याच्यानंतर बहुविध पीक विकास योजना. त्याच्यानंतर एकात्मिक कडधान्य सुधार योजना. त्याच्यानंतर एकात्मिक तेलबिया सुधार कार्यक्रम. नेक्स्ट 12 नंबरची आहे राष्ट्रीय प्रात्यक्षिक योजना. 13 नंबरची दिली राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प. हा काय आहे हे बिन आपल्याला शिकायचं आहे. एकात्मिक चारा विकास योजना ही एक दिलेली आहे. ही जवाहर रोजगार योजना ही एक दिलेली आहे. नंबर 17ला बघितलं आपण 16ला तर राष्ट्रीय पाणलोट विकास कार्यक्रम आणि 17 जे आहे कृषी विज्ञान केंद्र. तर ह्या ज्या काही 4-5 याच्यातल्या 4-5 योजना आहेत ज्या तुम्हाला सगळ्या ठिकाणी सापडू शकतात. ओके, पण बाकीच्या योजना तुम्हाला भेटणार नाहीत. हा येतं योजना दिलेल्या आहेत त्या पुस्तकामध्ये, पण ज्या आपल्याला सिलेबसमध्ये दिलेल्या आहेत त्या योजना दिलेल्या नाहीत. अलग लक्षात. एक तर तुम्ही इंग्लिशमध्ये जर करत असाल तर त्याच्यात तर दिल्याच नाहीत या योजना. ओके, मराठीत करत असाल तर काही मार्केटमध्ये मी कोणाचं कोणत्याही बुकचं नाव घेत नाही, काही बुकमध्ये दिले आहेत पण त्याचा संबंध या 17 योजनामध्ये फक्त 1 ते 2 योजना आहेत, बाकी नाही येतं. अलग लक्षात. तर आपण या विकास योजना याची एक सिरीज घेणार आहोत कारण की याच्यात जवळपास मी मिनिमम सांगितलं तर जे काही एक्सटेन्शनचे प्रश्न येतील ते त्याच्यावर 3-4 प्रश्न फक्त या योजनावरच राहतील. ओके, तर आता फर्स्ट बघत आहोत आपण एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम. एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम ज्याला की आपण इंग्लिशमध्ये म्हणतो इंटिग्रेटेड रुरल डेव्हलपमेंट प्रोग्राम, ज्याला IRDP आपण असं म्हटलेलं आहे. तर एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम ज्याला आपण इथं म्हटलंय की एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम इंटिग्रेटेड रुरल डेव्हलपमेंट प्रोग्राम. आता योजनेची सुरुवात कधी झाली? योजनेची सुरुवात झालेली आहे 2 ऑक्टोबर 1980. पूर्ण भारतामध्ये ही योजना लागू झाली. ओके, 2 ऑक्टोबर 1980. मग या योजनेची कार्यवाही तर ही कोणत्या पंचवार्षिक योजनेत आली तर तुमची पंचवार्षिक योजना आहे ती 6वी पंचवार्षिक योजना. कारण तुम्हाला माहिती आहे की 1980 ते 1985 ते 1985 या कालावधीत होती 6वी पंचवार्षिक योजना. 6वी पंचवार्षिक योजना म्हणजे 6th 5 year प्लॅन. आणि जो 7th 5 year प्लॅन होता तर हा होता 1985 ते 1989 किंवा 1990 सॉरी 6वा कधी आला 1980 ते 85 म्हणजे 6वी पंचवार्षिक योजना. आणि 7वी पंचवार्षिक योजना होती 1985 ते 90. मग प्रश्न असा राहील की एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम खालीलपैकी कोणत्या पंचवार्षिक योजनेत सुरू झाला? तुमचं उत्तर राहील 6वी पंचवार्षिक योजना. त्याच्यानंतर अजून एक प्रश्न राहील की एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम हा कधी सुरुवात झाला तर 2 ऑक्टोबर 1980. असे तुम्हाला प्रश्न राहतील. मी याच्यामध्ये व्हिडिओ पूर्ण बघा, 100% तुम्हाला याचा फायदा होईल. ओके, या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे सुद्धा सांगत आहे की याच्यावर प्रश्न कसे बनतील म्हणजे ते प्रश्न ते लिहूनच घ्या डायरेक्ट. अलग लक्षात, हे लिहूनच घ्या. आता बघा याची सुरुवात कशी झाली. सुरुवातीला काय केलं त्यांनी
2300 एवढ्या गटामध्ये सुरुवातीला हे पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरू केला. म्हणजे एखादी योजना आपल्याला चालू करायची असेल तर काही जिल्ह्यामध्ये आपण आधी चालू करतो आणि तिथले त्या योजनेचे काही बेनिफिट्स असतील, काही त्याचे डिसएडव्हान्टेज असतील, ॲडव्हान्टेज असतील, हे सगळं हे करतो आणि त्याच्यानंतर मग ते पूर्ण भारतामध्ये आपल्याला ते राबवता येते. म्हणजे पायलट प्रोजेक्टमधून आधी आपण त्याला हे करतो. तसंच सुरुवातीला ही 2300 गटांमध्ये सुरुवातीला हा कार्यक्रम चालू करण्यात आला आणि 2 ऑक्टोबर 1980 रोजी संपूर्ण देशामध्ये ही योजना लागू करण्यात आली. अलग लक्षात. सध्या ह्यो अस्तित्वात नाही. म्हणजे एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम हा सध्या अस्तित्वात नसून 5 योजनासहित त्याचे विलिनीकरण, म्हणजे या योजनेचं आता विलिनीकरण झालं आणि ते विलिनीकरण झालं स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना. आता अजून प्रश्न कसा बनेल की बा एकात्मिक ग्रामीण विकास योजना सुरुवातीला किती गटामध्ये सुरुवातीला सुरू करण्यात आलेला आहे, तर त्याचं उत्तर राहील 2300 गटामध्ये, हे त्याचं उत्तर राहील. म्हणजे बघा त्याच्यानंतर हा एक प्रश्न राहील की बा एकात्मिक ग्रामीण विकास योजना ही 5 योजना सहित किंवा 4 योजना सहित किंवा एकात्मिक ग्रामीण विकास योजना ही खालीलपैकी कोणत्या योजनेत विलिनीकरण झालं, तर त्याचं उत्तर राहील स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना. संपलं. किती प्रश्न बनले? 4. पहिला एकात्मिक ग्रामीण विकास योजनेची बघा प्रश्न बघा, हे प्रश्नच डायरेक्ट लिहून घ्या तुम्ही. एकात्मिक ग्रामीण विकास योजनेची सुरुवात केव्हा झाली, तर 2 ऑक्टोबर 1980 ला झाली. दुसरा प्रश्न की एकात्मिक ग्रामीण विकास योजना खालीलपैकी कोणत्या पंचवार्षिक योजना सुरू झाली, ती 6वी पंचवार्षिक योजना. तिसरा प्रश्न की बा एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम हा सुरुवातीला किती गटामध्ये सुरुवातीला चालू झाला, तर 2300 गटामध्ये चालू झाला होता. चौथा प्रश्न की बा एकात्मिक ग्रामीण विकास योजना खालीलपैकी कोणत्या योजनेमध्ये विलिनीकरण करण्यात आलं, तर स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना. तर हे असे बघा याच्यावर प्रश्न बनतील. अलग लक्षात, याच्यावर असे प्रश्न बनतील, त्याच्यामुळे आपल्याला माहिती असणं खूप गरजेचे आहे. मित्रांनो, यूट्यूब चॅनलला जर नवीन असाल, तुम्ही फर्स्ट टाइम हे बघत असाल तर सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक तर एक करूच शकता. अलग लक्षात, कारण मी काय याच्यातून तुम्हाला चार्जेस घ्यायला लागलो काही नाही, फ्रीमध्ये व्हिडिओ घेऊन येत आहेत, एक सिरीज तुमच्यासाठी घेऊन आहेत. तर मॅक्झिमम जण लाईक करा, शेअर करा व्हिडिओला. ओके. तर बघा नेक्स्ट बघायचं आहे आपल्याला आता याचा उद्देश, कारण त्यांनी विचारलंय की बा आम्ही याचा उद्देश सुद्धा विचार. आता याचा उद्देश काय होता, तो उद्देश होता ग्रामीण भागातील गरिबांना स्वयंरोजगाराचे स्त्रोत उभारण्यासाठी व्यापारी, सहकारी आणि प्रादेशिक बँकेच्या माध्यमातून आर्थिक मदत करणे. आता बघा जर आपण 1980चा विचार करू तर त्यावेळेस भारतामध्ये गरिबी होती आणि या गरीब लोकांकडे जे गरीब लोक होते तर यांना स्वयंरोजगाराचा स्त्रोत उभारण्यासाठी काय, म्हणजे आता कोणी वेगवेगळे हे असतील, कोणी सुतार असेल, कोणी संभार असेल, कोणी वेगवेगळ्या लोकांचे धंदे होते, पण यांचे ते जे काही व्यवसाय होते, छोटे छोटे धंदे होते, तर या व्यवसायासाठी किंवा या धंद्यासाठी यांना भांडवल लागत होतं. मग यांना भांडवल लागत होतं पण यांच्याकडे तेवढी ऐपत नव्हती, कुवत नव्हती की ते भांडवल घेतील. तर मग या योजनेच्या माध्यमातून जे गरीब लोक आहेत तर यांना स्वतःचं भांडवल निर्माण होईल याच्यासाठी त्यांना व्यापारी बँक झाली, म्हणजे आपल्या कमर्शियल बँका झाल्या, त्याच्यानंतर सहकारी बँका झाल्या आणि प्रादेशिक बँका, याच्या माध्यमातून यांना जर आर्थिक मदत केली तर यांना जर आर्थिक मदत केली तर हे काय करतील, यांचं स्वतःचं भांडवल घेतील आणि स्वतःचा रोजगार, स्वयंरोजगार उभा करतील. अलग लक्ष. मग त्यानं काय होईल, ते स्वतः जर यांना ही आर्थिक मदत झालं तर त्यामुळं काय होईल, तर त्यांचं सामाजिक जीवन, त्यांचं आर्थिक जीवन याच्यात काय होईल मित्रांनो, सुधारणा होईल. एवढा सिंपलसा याच्यात प्रश्न आपल्याला विचारला आहे. तर मग तुम्हाला प्रश्न याच्यावर काय विचारते, की खालीलपैकी कोणत्या बँकेतून यांना आर्थिक स्त्रोत उभारण्यासाठी किंवा आर्थिक मदत होण्यासाठी कोणत्या बँकेत, त्या बँकेचं नाव जर दिले तर व्यापारी बँक लक्षात ठेवा, सहकारी बँक लक्षात ठेवा, प्रादेशिक बँक लक्षात ठेवा. याच्या माध्यमातून काय होतं, यांना आर्थिक मदत पुरवल्या जाणार होती. ओके. नेक्स्ट आहे तर का बघा दुसरा उद्देश काय याचा, की जे दारिद्र्य रेषा आहे, म्हणजे दारिद्र्य रेषा बिलो पॉवर्टी लाईन, अलग लक्षात, एक दारिद्र्य रेषा ठरवलेली राहते. तर 1980च्या दशकात जर आपण बघितलं तर दारिद्र्य आपलं म्हणजे मॅक्झिमम होतं, जे आता कमी झालेलं आपल्याला दिसते. तर जी काही दारिद्र्य रेषा होती, जी काही त्यावेळेस दारिद्र्य रेषा वेगवेगळ्या कमिट्या जशी सुरेश तेंडुलकर समिती, रंगराजन समिती किंवा नियोजन आयोग यांनी एक दारिद्र्य रेषा ठरवली होती. तर या योजनेमुळे काय होईल, तर दारिद्र्य रेषा पार करण्यासाठी ग्रामीण गरीब कुटुंबांना याच्यातून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवायचं होतं, म्हणजे त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवायचं होता. हा उद्देश साध्य करण्यासाठी लक्ष्य गटामध्ये स्वयंरोजगाराचा विकास घडून आणण्यासाठी त्यांना उत्पादनक्षम भांडवलाचा पुरवठा करण्यासाठी, म्हणजे बघा त्यांना भांडवल लागत होतं, म्हणजे त्यांच्याकडे स्किल वगैरे होतं पण त्याच्यासाठी त्यांना भांडवल लागत होतं. या उत्पादनक्षम भांडवलाचा पुरवठा करण्यासाठी याची तरतूद करण्यात आली होती. अजूनही तर राहील की हा जो कार्यक्रम होता एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम, हा केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांचा वाटा किती होता, ते 50% भागीदारीतून हा प्रोग्राम सुरू करण्यात आला होता. मग प्रश्न इथेही विचारला जाऊ शकतो की एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम राज्य सरकार आणि केंद्र सरकारचा वाटा किती होता, तर 50-50% होता. तर अशा पद्धतीची ही योजना आहे. थोडक्यात आता शिकवत आहे फ्री, म्हणजे आपण व्हिडिओ टाकलाय तर थोडक्यात
ॲडव्हर्टाइजमेंट करतो, असं नाही की तुम्ही घ्या, तुम्हाला घ्यावाटला घेऊ शकता, नाही तर घेऊ नये. तर आपल्या काही टेस्ट सिरीज लॉन्च झालेल्या आहेत, जसं कृषी सेवकची टेस्ट सिरीज लॉन्च झालेली आहे मित्रांनो. ती फक्त 199 रुपयाला आपण ती लॉन्च केलेली आहे आणि महाराष्ट्रातली पहिली अशी टेस्ट सिरीज आहे की जे मराठी आणि इंग्लिशमध्ये तांत्रिकचे प्रश्न आहेत, बुद्धिमत्ता जी दिलेली आहे, तर बुद्धिमत्तेचं सुद्धा एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. जवळपास 12 टेस्ट दिलेल्या आहेत. तुम्हाला बाकी ठिकाणी सुद्धा टेस्ट भेटते, पण त्या पूर्णतः टोटल मराठीत आहेत, पण आपण मराठी आणि इंग्लिश दोन्ही लँग्वेजमध्ये दिलेले आहेत. त्याच्यानंतर झडपी विस्तार कृषी अधिकारी याची सुद्धा आपण टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे. ते सुद्धा आपल्याला परचेस करता येऊ शकते. सोबत कृषी सेवक आणि ग्रामसेवक या दोन्हीसाठी 1070 नावाचा आपला एक कोर्स आहे. नक्कीच जे 1070 प्रश्न आहेत त्याच्यातून आपल्याला या कोर्समधून जर जवळपास 8 मिनिमम म्हणतो 8 ते 10 प्रश्न आलं तरी आपल्याला या कोर्सचा फायदा होईल, कारण एका प्रश्नासाठी आपल्याला लढावं लागेल. मग याच्यासाठी काय करायचं, तर सदार ई ॲग्री प्लॅटफॉर्म हे ॲप आहे, हे डाउनलोड करा किंवा माझा नंबर आहे 95 27 20 21 26, याच्यावर व्हॉट्सअपला तुम्ही हाय करू शकता. हे ॲप डाउनलोड करा, स्टोअरमध्ये एक ऑप्शन्स आहे त्याच्यातून जाऊन परचेस करू शकता, कारण महाराष्ट्रामधून मला आता एवढ्या कमी दिवसामध्ये खूप छान रिस्पॉन्स भेटलेला आहे या टेस्ट सिरीजसाठी. ओके, नेक्स्ट आमची एक द विनर स्टडी सेंटरवर एक आमची बॅच चालू आहे. तर तुम्हाला फक्त तांत्रिकची बॅच घ्यायची असेल तर ती बॅच सुद्धा तुम्हाला पाहिजे असेल तर त्याच्यासाठी सुद्धा माझा नंबर आहे किंवा इथं एक हा मॅडमचा नंबर आहे 74 वाला आणि हा माझा नंबर आहे, याला तुम्ही हाय करू शकता. तुम्हाला फक्त 500 रुपयाची बॅच आहे तांत्रिकची, ज्याच्यात आम्ही सगळे घटक घेणार आहोत, ह्या योजना सुद्धा घेणार आहोत, याच्या PDF सुद्धा तिथं देत आहोत. ओके, चला आपलं कंटिन्यू करू. थोडं डिस्टर्ब झालंय तुम्हाला याच्यात, पण आता कंटिन्यू करू. आता दुसरी जी योजना आहे तर ती आहे कोरडवाहू क्षेत्र विकास योजना. आता ही कोरडवाहू क्षेत्र विकास योजना आहे, तर ही एप्रिल 2014 पासून कोरडवाहू क्षेत्र विकास हा घटक जे आहे तर हा राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानात अंतर्भूत केलेला आहे. तुम्हाला प्रश्न राहू शकतो की बा राष्ट्रीय शाश्वत अभियानात कोरडवाहू क्षेत्र हा घटक केव्हापासून समाविष्ट करण्यात आला, तर एप्रिल 2014, ऑगस्ट 2014, नोव्हेंबर 2014 किंवा एप्रिल 2013 असे वेगवेगळे तुम्हाला प्रश्न राहू शकतात. तर इथं तुम्हाला एप्रिल 2014 हे उत्तर द्यायचं आहे. 2014-15 पासून हे राज्यात राबवण्यात येत आहे. मग याचा उद्देश काय, तर याचा उद्देश आहे मित्रांनो, आता कोरडवाहू क्षेत्र नावातच कोरडवाहू क्षेत्र, तर आपल्याला काय करायचं, जे बहुवार पीक पद्धतीचा अवलंब करायचा आहे, पीक बदल करायचा आहे आपल्याला पिकामध्ये, आंतरपीक पद्धती याचा वापर करून फळपिके झाले, पशुधन झाले, वनिके झाले, मधुमक्षिका पालन इत्यादीचा समावेश करून नैसर्गिक आपत्तीचा सामना करायचा आहे. म्हणजे आता ज्या काही नैसर्गिक आपत्ती येतील तर याचा फक्त त्या एका आपण क्रॉपवरच अवलंबून राहायचं नाहीये, तर साईड बाय साईड हे वेगवेगळे जे काही आपण पशुधन झालं, मधुमक्षिका पालन झालं किंवा काही ड्रॉट कंडिशन्स असेल तर तिथं काही फ्रुट्स लावता येत असेल, जसं बोर झालं, आवळा झालं, असे काही फ्रुट्स लावता येत असेल तर आपल्याला काय करायचं आहे, ते त्या माध्यमातून काय करायचं आहे, तर नैसर्गिक आपत्तीचा सामना करायचा आहे. अजून याचं उद्देश बघा काय आहे, तर कृषी तंत्रज्ञानाचा वापर करून सुद्धा आपल्याला कृषी उत्पादन आपल्याला वाढवायचं आहे, हा एक त्याचा उद्देश आहे. नंतर कोरडवाहू क्षेत्राचा विकास करायचा आहे, उत्पादकतेत वाढ घडून आणायचं आहे कोरडवाहू क्षेत्रामध्ये, आणि नवीन उपाययोजनेच्या साधनाची उपलब्धता सुद्धा करायची आहे. हवामानातील अपेक्षित अनपेक्षित काही बदल होतात, जसं पूर येतो, कधी पाऊस येत नाहीये, तर हे जे काही नैसर्गिक संकट येतील तर याच्यामुळे होणारे पिकाचं जे नुकसान आहे ते सुद्धा आपल्याला टाळायचं आहे. तर हे याचं काय आहे मित्रांनो, तर याचे या योजनेचे उद्देश आहे. तसेच मनरेगा झाली आपली, त्याच्यानंतर राष्ट्रीय विकास योजना झाली, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान झालं, पाणलोट क्षेत्र अभियान झाले, इत्यादीद्वारे शेतीत आपली जी काही कोरडवाहू शेती आहे तर याला स्थैर्य द्यायचं आहे. तर स्वरूप काय आहे, तर राज्यातील सर्व जिल्ह्यांचा समावेश याच्यात करण्यात आलेला होता आणि याच्यामध्ये एक हे की 300 हेक्टरचा एक प्रकल्प प्रत्येक उपविभागातून निवडायचा होता. किती, 300 हेक्टरचा. म्हणजे बघा कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रमाअंतर्गत किती हेक्टरचा एक प्रकल्प प्रत्येक उपविभागातून आपल्याला निवडायचा होता, तर त्याचं उत्तर राहील 300 हेक्टर. त्याचं उत्तर काय राहील मित्रांनो, 300 हेक्टर. ओके, नेक्स्ट अर्थसहाय्य. तर याला अर्थसहाय्य जे काही SC घटक आहे, ज्याला आपण अनुसूचित जाती म्हणतो, एक ST आहे ज्याला अनुसूचित जमाती म्हणतो, तर यांना निधी इथं SC साठी 16% आणि ST साठी 8%. हाही डायरेक्ट तुम्हाला प्रश्न विचारू शकतो. लाभार्थी कोण येते याचे, तर जिथं हमखास सिंचन सुविधा नसलेला शेतकरी, म्हणजे असा शेतकरी की ज्याच्याकडे सिंचन सुविधा नाही, हमखास सिंचन सुविधा नाही, त्याला पावसाच्या पाण्यावरच अवलंबून राहावं लागते, असा हा लाभार्थी आहे. त्याच्यानंतर अत्यल्प भूधारक शेतकरी हा सुद्धा याचा लाभार्थी आहे. त्याच्यानंतर SC ST म्हणजे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती याच्या महिला शेतकरी सुद्धा याचा लाभार्थी आहे. सरळ तुम्हाला प्रश्न राहू शकतो किंवा कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रमाअंतर्गत खालीलपैकी याचा कोण लाभार्थी आहे, मग तुम्हाला ऑप्शन्स मध्ये राहील की बा ज्याच्याकडे हमखास सिंचन सुविधा नाही असा शेतकरी, दुसरा ऑप्शन राहील अत्यल्प भूधारक शेतकरी, तिसरा ऑप्शन राहील अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीमधील महिला शेतकरी, चौथा ऑप्शन राहील तुम्हाला तुमचा ऑप्शन चौथा राहील ऑल ऑफ द अबोव. अलग लक्षात.
तर हे तुम्हाला या पद्धतीनं हे ऑप्शन्स राहतील. मग अनुदान काय आहे, तर जे काही शेतकरी आहे किंवा हे शेतकरी हरितगृह उभारणी काढणी पश्चात युनिट याचे जर हे करत असतील तर याच्यासाठी एका कुटुंबास 1 लाख रुपये अनुदान देण्यात येईल. ओके, ही झाली दुसरी योजना. आता तिसरी योजना आहे जवाहर योजना. अलग लक्षात, JRY ही एक योजना आहे. तर ही सुरुवात याच्या योजनेची झालेली आहे 1 एप्रिल 1989 रुपये. केव्हा झाली? 1 एप्रिल 1989. मग माझा प्रश्न राहील की बा जवाहर रोजगार योजना खालीलपैकी कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुरू झाली? तर तुमचं उत्तर राहील 7 इयर प्लॅन, म्हणजे 7वी पंचवार्षिक योजना ती सुरू झाली. कारण 7वी पंचवार्षिक योजना सुरू झाली 1985 ते 1990 इथपर्यंत 7वी पंचवार्षिक योजना होती. त्याच्यामुळे 7व्या पंचवार्षिक योजनेमध्ये ही सुरू झाली. मग आता याचं उद्दिष्ट काय आहे? ही जी काही योजना आहे तर याचं उद्दिष्ट काय आहे? तर ग्रामीण भागात उत्पादक प्रकल्प उभारणे. जो काही ग्रामीण भाग आहे याच्यात उत्पादक प्रकल्प उभारणे, ग्रामीण मजुरांच्या जी काही मजुरी भेटते त्यांच्या दरात वाढ करणे, शेत जमिनीच्या मंदीच्या काळात रोजगार उपलब्ध करून देणे. फॉर एक्झाम्पल आपल्याला माहिती आहे खरीपमध्ये आपल्याला रोजगार असतो, रब्बीमध्ये सहसा राहतो, पण उन्हाळ्यामध्ये शेतकऱ्याला कोणताही शेतीच्या याच्यात रोजगार नसतो. अलग लक्षात. मग अशा टायमाला त्यांना काय करायचं आहे? आपल्याला काय करायचं? रोजगार उपलब्ध करून द्यायचं. तर मग ही योजना जी आहे जवाहर रोजगार योजना, तर ही कोणत्या 2 योजनेच्या माध्यमातून आली? ती आली आहे NRLP आणि RLGP या 2 योजनेच्या माध्यमातून एकत्रीकरणातून जवाहर रोजगार योजना सुरू करण्यात आली. नेक्स्ट सांगेलच तुम्हाला ह्या 2 योजना. तर पहिला प्रश्न, या योजनेची सुरुवात कधी झालेली आहे? दुसरा प्रश्न, ही कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये आलेली आहे? तिसरा प्रश्न, याचे उद्दिष्ट काय आहेत? तर हे तुम्हाला याचे बायफर्गेशन्स करून याचे उद्दिष्ट देतील. चौथा प्रश्न, की खालीलपैकी कोणत्या 2 योजनेच्या माध्यमातून ही योजना तयार झाली? तर बघा, तर 1 एप्रिल 1989 रोजी ही जवाहर रोजगार जी योजना आलेली आहे. तर याच्यामध्ये 2 योजनाचं एकत्रीकरण करण्यात आलेलं होतं. तर त्या 2 योजना कोणत्या आहेत? तर एक आहे नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट प्रोग्राम, ज्याला NRP म्हणतात. नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट प्रोग्राम, ज्याला NRP म्हणतात. मराठीत त्याला म्हणतात राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम. याला काय म्हणू मराठीत? राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम, जो केव्हाचा होता? 2 ऑक्टोबर 1983 म्हणजे 6व्या पंचवार्षिक योजनेत होते. आणि दुसरा जो आहे तो आहे रूरल लँडलेस एम्प्लॉयमेंट गॅरंटी प्रोग्राम, जो आहे 15 ऑगस्ट 1983. त्याच्यामुळे या दोन्हीच्या सुद्धा डेट आपल्याला लक्षात ठेवावं लागतील. तर रूरल लँडलेस एम्प्लॉयमेंट गॅरंटी प्रोग्राम, ज्याला म्हणतात ग्रामीण भूमिहीन रोजगार हमी कार्यक्रम, तर या 2 कार्यक्रमाचे एकत्रित करून अलग लक्षात जवाहर रोजगार योजना आला. मग सरळ प्रश्न राहील तुम्हाला, किंवा डायरेक्ट प्रश्न असायला येईल नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट प्रोग्राम किंवा हा ज्याला आपण म्हणतो राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम कधी सुरू झाला? तर ते 2 ऑक्टोबर 1983ला. त्याच्यानंतर रूरल लँडलेस एम्प्लॉयमेंट गॅरंटी प्रोग्राम हा कधी चालू, ज्याला आपण ग्रामीण भूमिहीन रोजगार हमी कार्यक्रम म्हणतो, हा झाला 15 ऑगस्ट 1983ला. ओके, आता जवाहर रोजगार योजना याच्यात 90 ते 100 दिवसाचा आणि दिवसाचा रोजगार उपलब्ध करून द्यायचा अशा मुख्य उद्देशानं ही चालू केली होती. आणि त्या काळातील देशातील सर्वात मोठी रोजगार निर्मिती योजना ही होती. आता मनरेगा आहे सध्या, कोणती आहे? मनरेगामध्ये आहे सध्या ही योजना, पण मनरेगाच्या आधी ही सगळ्यात मोठी योजना होती देशातील रोजगार प्रोव्हाइड करणारी. ओके, नेक्स्ट बघा, मग याची जबाबदारी, याची लाभार्थी निवडायची जबाबदारी कोणाला दिली? तर ती दिली आहे स्थानिक स्वराज संस्थांना. ओके, स्थानिक स्वराज संस्थांना याच्या लाभार्थी स्वरूपात याला लाभार्थी निवडायचे आहेत. याच्यासाठी हे स्थानिक स्वराज संस्थेला या संस्थेवर याची जबाबदारी दिली आहे. मग याच्यात केंद्र आणि राज्याचा वाटा किती आहे? तर ही या योजनेसाठी अर्थ पुरवठा मुख्य केंद्र सरकारकडून केला गेला, म्हणजे केंद्र सरकारकडून केला गेलेला आहे मुख्यतः, तो म्हणजे 80 आणि राज्य सरकार 20, म्हणून 80-20 हे आपल्याला प्रमाण लक्षात ठेवायला लागेल. ओके, नेक्स्ट हे आता जवाहर ग्राम समृद्धी योजना. आता तुम्ही म्हणसाल सर जवाहर ग्राम समृद्धी योजना तर आपल्या याच्यात नाही आहे, मग तुम्ही कसं काय घ्यायला लागले? मित्रांनो लक्षात ठेवा, जी काही जवाहर रोजगार योजना होती याची पुनर्रचना केली आहे आणि त्याला नाव करून 1 एप्रिल 1999 रोजी तिच्या जागी जवाहर ग्राम समृद्धी योजना सुरू करण्यात आलेली आहे. तर हे तुम्हाला माहिती पाहिजे, अलग लक्षात. मग तुम्हाला प्रश्न असा राहील की जवाहर रोजगार योजनेची पुनर्रचना करून खालीलपैकी कोणती योजना सुरू करण्यात आलेली आहे? तर तुमचं उत्तर राहील जवाहर ग्राम समृद्धी योजना. तर या योजनेचे उद्दिष्ट सुद्धा काय ते बघायचं आहे आपल्याला. तर बघा, याचं उद्दिष्ट आहे ग्रामीण भागात टिकाऊ पायाभूत सुविधांची निर्मिती करायची, त्याचसोबत जनतेला शाश्वत रोजगाराच्या संधी उपलब्ध करायच्या, नंतर ग्रामीण बेरोजगारासाठी मजूर रोजगाराची संधी त्यांना उपलब्ध करून द्यायची आहे. नेक्स्ट आलेली आहे संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना.
आता ही जी काही संपूर्ण ग्रामीण बघा, ह्या ज्या योजना आहेत या एकूण एकाला लिंक झालेल्या आहेत. म्हणजे जेव्हा रोजगार योजना ही डायरेक्ट नाही आली तर ते दोन योजनेचं विलीनीकरण होऊन ती योजना आली आहे. मग त्याच्यानंतर ही जेव्हा रोजगार योजना होती त्याचं सुद्धा पुढील योजनेमध्ये काय झालेलं आहे, रूपांतर झालं. त्याच्यामुळे या सगळ्या इंटरकनेक्टर योजना माहिती पाहिजेत. एक प्रश्न म्हणजे 2 मार्क आणि आपल्याला प्रत्येक प्रश्नाला लढावं लागेल. आलं का लक्षात? तर इथं बघा, इथं दिलेलं आहे जवाहर ग्राम समृद्धी योजना, ज्याला आश्वासित ग्राम समृद्धी योजना, या दोन योजनेचं एकत्रित करून 2 ऑक्टोबर 1993 रोजी यांचं एकत्रित करून 25 सप्टेंबर 2001 रोज पासून संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना सुरू झालेली आहे. डायरेक्ट प्रश्न राहील, संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना केव्हा सुरू झाली तर 25 सप्टेंबर 2001. आणि कोणत्या दोन योजनेत? तर जवाहर ग्राम समृद्धी योजना आणि आश्वासित रोजगार योजना. जवाहर ग्राम समृद्धी योजनेचा संबंध आहे जवाहर रोजगार योजनेशी, म्हणून आपण हे घेतो. याचा उद्देश ग्रामीण भागात अन्न सुरक्षा निर्मिती करणे. आतापर्यंत आपण रोजगार आणि त्याला डायरेक्ट पैसे देत होतो. आता काय केलं या योजनेत मात्र त्याच्या अन्न सुरक्षा म्हणजे फूड सिक्युरिटीला सुद्धा महत्त्व दिलेलं आहे. त्याच्यामुळे काय झालं की इथं त्याला अन्न सुरक्षा सुद्धा निर्मितीला याला महत्त्व दिलं आहे. याच्यामध्ये स्त्रिया, त्याच्यानंतर SC ST इत्यादीवर जास्त भर देण्यात आला. त्या योजनेचा त्यावेळेचा वार्षिक प्रस्ताव 10,000 कोटी रुपयाचा होता. आलं का लक्षात? त्याच्यातला 50 लाख टन अन्नधान्याचा समावेश केला होता आणि जी खर्चाची विभागणी होती ती 75-25 एवढी केलेली होती. आता याच्यामध्ये काय व्हायचं की 25% रोख स्वरूपात रक्कम दिल्या जायचे आणि 5 किलोग्राम अन्नधान्य त्याला दिल्या जायचं. या योजनेची अंमलबजावणी पंचायत राज व्यवस्थेच्या 3ही टप्प्यावर केल्या गेलेली आहे. म्हणजे ग्रामपंचायत झालं, पंचायत समिती झालं आणि जिल्हा परिषद, या 3ही टप्प्यावर याची हे केलेली आहे. टप्प्यावर याची अंमलबजावणी झालेली. या योजनेचे वित्तीय संसाधने जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत यानुसार 20%, 30% आणि 50% या प्रमाणात याची विभागणी केली. संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना नुकतीच जी आहे 2 फेब्रुवारी 2006 पासून कार्यान्वित झालेल्या राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये वर्गीकृत केलेली आहे. म्हणजे जी आपली मनरेगा आहे त्याच्यात ती योजना, म्हणजे मनरेगाचा जन्म कुठून कसा झाला ते आपल्याला ह्या सगळ्या योजना याच्यामध्ये आलेल्या आहेत. तर 1 एप्रिल 2001 याचं विलीनीकरण पूर्ण झालेलं आहे. तर अशा पद्धतीने मी इथं तुम्हाला 3 योजनाची माहिती दिली आहे. लवकरच अजून 4 ते 5 योजना घेऊन नेक्स्ट आपला टॉपिक येणार आहे. त्याच्यामुळं नवीन असाल सबस्क्राईब करा, आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करा. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथंच थांबू. काही प्रॉब्लेम असल्यास माझा तुमच्याकडे फोन नंबर आहे, तुम्ही त्याच्यावर व्हॉट्सअपला हाय करू शकता. ओके, चला, थँक्यू सो मच.